सहलीला 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 जायचं आणि जायचं सहलीला सहलीला जायचं सहलीला. चला आपण रेडी झालोय. हे बघा हे लोक बाकी आहेत सगळे. हे बघा शिगवणचं काय चाललंय इथे, राहुलचा काय विषय, विराज आणि मी रेडी आहे. ये. हे बघा कसं लगेच पसरवलेलं आहे सगळं. गलिच्छपणा चाललेला आहे सगळ्यांचा. याचं काय, अरे तुला मी काय सांगतोय ते घाण केलंय सगळं, ते आधी साफ कर. काय हे बघ कसं पसरवलं बघ सगळं. हे सगळं. A few moments later. मंडळी आता आपण पोहोचलोय काळभैरव मंदिराला. इथे आपण पहिला काळभैरवांचं दर्शन घ्यायचंय, त्यानंतर महाकालेश्वरचं दर्शन होतं. महाकालेश्वरचं दर्शन आपण नंतर घेणार आहोत, उद्या किंवा परवा. आता आपण पटपट मंदिर बंद व्हायच्या आधी दर्शन करून घेऊया. मंदिराच्या जवळ पोहोचलोय आपण, दाखवतो तुम्हाला. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. गाडी वगैरे पार्क केली आपण मागेच. मंडळी आपण मस्त आता काळभैरवांसाठी थाळी वगैरे घेतलेली. आता जाऊया आपण दर्शनाला. आणि तो जो विकतोय इथं स्टॉलवाला, तो पण बोलला गर्दी वगैरे काय नाही, पटापट होऊन जाईल आपलं दर्शन. आता एकदम मंदिर बंद होण्याचा टाइम झालेला आणि आम्ही पटापट पळतोय. आम्ही पळत चाललोय एकदम फास्ट. मागून पण आपल्या गर्दी येते. जाऊया, पण दर्शन तर होणार आहे आपलं 100%. दर्शन होणार. बाबांचा बोलावा आलेला आहे आणि आजच होणार दर्शन. मित्रांनो इकडे एकदम माहोल चाललाय मंदिराच्या इथे. फुल नगारे वगैरे वाजतायत. नाही मंदिरापर्यंत. भारी वाटतं एकदम. शिगवण भाऊ आपले एकदम पटापट झाली. लाईन थांबली इथे. पोचलो आपण आता पहिल्या लाईन मध्ये. काम भारी वाटतंय रे मंदिर. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. मस्त दर्शन झालं एकदम. झालं बाई झालं. एक नंबर. A few moments later. उज्जैन मध्ये हरवलेले मित्र आपल्याला परत भेटलेले आहेत. मित्रांनो मागे बघा. हाय हाय. से हाय टू माय बोल. माझ्याकडे बघतोस मग विचार काय करू. हा बघा तिकडे भेटतोय आणि इकडे पण आम्ही तर दाखव बाई. आम्ही काय हा बोल बोल. काहीतरी बोल चांगलं. याला कन्फ्युजन मग एवढं पनीर मसाला आणि पनीर मटर मध्ये. आता येणार थांब. तुला ऐक मी सांगतो सोपं उत्तर. तुला ना जे कन्फ्युज होतंय ना ते सगळं मागव. दोन्ही मागव. सगळं टेस्ट करू आपण. झालं बोलला की छोटी बात. पैशाचं बोलला. काय करू याचं. राऊत साहेबांना बोलू. आपलं पनीर मसाला आणि पनीर मटर आलेला आहे. अरे मोबाईलला ठेवची बघा ह्याची नजर बघा. पनीर मटरवर कशी नजर. सारी उम्र में जोकर. हे कोण आहे. तिकडून अवीची पण नजर आहे आमच्या जेवणावर. पण आम्ही त्याला अवी पाहिजे काय सांग. मटर पाहिजे तर सांग. तसं आम्ही काय नाही बोलत नाही. त्याला नाही तुला नाही. तू खाली बघ. त्याला नाही तू ये. तुम्ही बोलत बसा आम्ही घेतो जेवण. तुम्हाला जेवायला यायचं असेल तर इकडे जा उज्जैनमध्ये. खूप जण मला बोलले जेवण चांगलं नाही वगैरे, पण एक जेवण जबरदस्त. आता आपलं जेवण वगैरे झालंय. आता आपण आईस्क्रीम खातोय. हा आईस्क्रीम खातायत. माझी आईस्क्रीम या शिगवणने पाडली खाली. सॉरी बिरी काय बोलला नाही मला आणि आईस्क्रीम पण आणून दिली नाही. आता आपण चाललोय चालत रामघाटवर. जरा बसायला मस्त शांतपणे बसू हवेवर मस्त आणि मग घरी जाऊन झोपूया. रात्रीचे 3 वाजलेत तरी पोरं बघा अजून भूताच्या स्टोऱ्या चालल्यात. आणि आता आम्ही असे आमच्या तिघांमध्ये गप्पा मारतोय आणि तिकडून हा बघा हा बघ आलंय.
स्टोरी सांगायला इथे आलाय. आता आपल्याला स्टोरी सांगतोय राहुल. मित्रांनो, दिवस दुसरा चालू झालेला आहे. सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही निघालोय ओंकारेश्वरला. हा कडक ओंकारेश्वरला निघालोय. बेडची स्थिती तशीच आहे, अजून विखरलेली एकदम. वाईट आहे. हा बेड आमच्या सोबत नव्हता आणि आमचा नाही. आता आपण चाललोय ओंकारेश्वरला. तर चला तयारी करून घेऊया पटापट आणि निघूया. रेडी. त्या खालीच मस्त चहाची सुविधा आहे. चहा वगैरे पिऊया आणि पटकन निघूया. कडक थंडी आहे रे. आपली गाडी मस्त इथेच उभी आहे. तर सगळे आले की निघू आपण पटापट. चहा पिऊन घेऊया. खूप मजबूत थंडी आहे. गाडीत येऊन बसलं, हिटर लावलं तरी एकदम थंड थंड हवा येते त्याच्यातून. हीट पण येत नाही. राहू कडक थंडी ना. हवं का हे आतमध्ये पटापट थंडी. मध्य प्रदेशमध्ये रस्ते एकदम क्लीन आहेत आणि दोन्ही बाजूला भरपूर ग्रीनरी आहे. तुम्हाला दाखवतो. जेवढी नजर जाईल तेवढा लॉन आहे पूर्ण. आणि सर्वात बेस्ट आहे क्लीन रस्ते. लेफ्ट साईडला मस्त वाटतं एकदम. हे बंद नव्हतंय. तर मंडळी, आता आपण ओंकारेश्वर मंदिराकडे जायला निघालोय. हो कडक. हे बघा इथे अगोरी भाऊ बसले. भारी जोरात चालली रे पूजा. आपण निघालोय आता मंदिराकडे. हे बघा मंदिर समोर जी ओंकारेश्वरची प्री बुकिंग करून ठेवलेली त्याचे बघा इथून गेट नंबर 5 वरून तुम्हाला बँड बांधून भेटणार. आपापल्या नावाचे बँड आहेत प्रॉपर. हे बघा टायमिंग पण आहे. आणि मग आपल्याला इथून डायरेक्ट एंट्री आतमध्ये. आता आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. सर्वजण भेटलेत. आता जाऊया आतमध्ये. बघूया व्हिडिओ वगैरे काढायला भेटते काय, किती वेळ काढायला भेटते बघूया. आणि जेवढं जमेल तेवढं कॅप्चर करायला ट्राय करतो. इथे ही लाईन आहे आणि आपण बुकिंग केलेली म्हणून आपल्याला पटापट वर जायला भेटतंय. नाही तर इथे मागे किती खूप लाईन आहे. प्रोटोकॉलवाली एंट्री चालू झालेली आहे. बुकिंग करू नका. आराम आराम. एकदम आम्ही मंदिराच्या गेटवरच आहे बरोबर. तर इकडून आपल्या 2 फेऱ्यांमध्ये पटकन आतमध्ये दर्शन होऊन जाईल. हे बघा हे बघा नील आपला एडिटर. हे बघा मेळ्यात हरवलेले 2 ती साईडला झाले. हे नील ऐकर भाई. नील नमस्कार. जय श्री महाकाल. आता बाबांची आरती झाली. आता गेट ओपन करतायत. आता पटापट दर्शन होऊन जाईल आपलं. चलो चला उघडला. आपलं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. तर व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटले आतमध्ये कारण का अलाउड नाही. मस्त इकडे 4-5 स्पॉट आहेत ते फिरूया आणि फोटोज वगैरे काढून घेऊ. मस्त एकदम मजा येते. थंडगार हवा लागते एकदम मस्त.
या बाजूला हे विष्णू मंदिर आहे. आता आम्हाला एकदम थोडंसं इथे घेऊन आलेत पुढे आणि इथे बाहेर चिल्लर मिळतात पाण्यामध्ये सोडायला. तो विराज गेला आणायला. आता आपण परिक्रमा करत करत एकदम बॅक साईडला आलो आणि हा आहे नर्मदाचा डॅम. हा पूर्ण. आता आपण ओंकारेश्वर मंदिराच्या पुढे जाणार आहे. आपलं सगळं बोट राईड ओंकारेश्वरांचं दर्शन सर्व झालेलं आहे आणि आता हे बघा ही लाईन बघ इथे. तुम्ही जर येत असाल तर ऑनलाईन बुकिंग करूनच या. आता एवढ्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल. ही खालून चालू होते आणि पूर्ण या शिड्या चढून वरती पूर्ण फिरून 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 अशी लाईन आहे. तर बुकिंग वगैरे करूनच या. असं झालं तर तुम्हाला आता दाखवलंच आहे मी काय होणार ते. आता आपण चाललो आहे ममलेश्वरांचं दर्शन करायला. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. भाई आहे पाटील. ओ पाटील. ओ पाटीलराव. आता आपलं ममलेश्वरचं पण दर्शन एकदम झालेलं आहे. मस्त ज्योतिर्लिंग झाले. आता आपण जायचं आहे कॉरिडॉरला आणि त्यानंतर रूमवर. भाई किसमें बैठे आपण? घरच्या रस्त्याला जाताना एक अंकल भेटलेत. अंडा पाव सगळे चिपत काय विराज काय झालं? जोरात जोरात. परत एक रिटर्न एक रिवर्स. अंकल एक रिवर्स. और एक मारो. हाँ और ये बर्गर बुर्गिर चाहिए. हाँ बुर्गिर 3 बुर्गिर. हाँ एवढं हिल लागशील बाबा. 2 अंड्याचं आहे ते. संपलं काम. काय संपलं नाही आता सगळं एकदम. एक आमच्याकडे गौरव पण बनवेला. हा एक एक्स्ट्रा मी खाईन. आला चिकटलं. काय चिकटणार बाबा. पसरवतो सही. अरे थांब. आला चिकटलं रे. रेडी रेडी. कितना बनाओ और चलो बाहेर छोटू. हा व्हिडिओ का. ओंकारेश्वरून घरी जायला आम्हाला लागले 8 तास आणि त्यानंतर आपण पोचलो आता महाकालेश्वरांचं दर्शन करायला. आपल्याला भेटलेली आहे आपली बोरिवलीची मैत्रीण प्राची घुबड. चष्मा लाव ना.
चष्मा लाव. अरे चांगली दिसते चष्म्यात. कोणी कमेंट मध्ये नंबर मागू नये. भेटणार नाही. अरे यार चांगलं बोललो. चल चल बाय. बाय 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 बाय. तुम्ही उज्जैनला आलात की कॉरिडॉर फिरायला संध्याकाळचं विसरू नका. फोटोज वगैरे मस्त छान येतात आणि यांनी मस्त एरिया बनवला एकदम. मजा येते इथे आणि वातावरण थंड असल्या कारणाने अजून जास्त चांगलं वाटतंय.